मित्रांनो, आज आपण वॅक्सिनेशन करणार आहोत। ह्या बॅचचं झालेलं आहे वॅक्सिनेशन आणि आता या बॅचचं आपल्याला वॅक्सिनेशन करायचं आहे। पहिल्या 7व्या दिवशी म्हणजे आज 6वा-7वा दिवस आहे, तर आज आपण यांना लासोटा नावाची लस देणार आहोत। त्यानंतर परत 7व्या दिवशी म्हणजे 14व्या दिवशी त्यांना गंबोरा दिला जाईल। त्यानंतर पुन्हा 14व्या नंतर 7 दिवस मोजून 21व्या दिवशी त्यांना आपण लासोटा म्हणजे बूस्टर डोस म्हणजे पुन्हा लासोटा देऊ, डबल लासोटा होईल, त्यालाच बूस्टर डोस म्हणतात। आणि आता हे 100 पक्षी आहेत आपले, या पक्ष्यांसाठी आपण लासोटा ही लस आणलेली आहे आणि कंटिन्यू ती बर्फामध्ये ठेवावं लागते। इंजेक्शन सिरिंजच्या मार्फत आपण त्यात वॉटर मिक्स करू, हे त्यांच्याकडलंच पाणी दिलं जातं। बरोबर 100 पक्ष्यांसाठी एवढं माप दिलं असतं त्यांनी आणि या बर्फामध्ये ही लासोटा लस आहे। ही 100 पक्ष्यांची लस आहे, पाहू शकता तुम्ही 100 डोस म्हटलेले लासोटा आणि याची MRP आहे 33 रुपये। मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी पाहू शकता तुम्ही 27 पण चालेल, 33 आहे, पण तरी आपल्याला होलसेल भावात भेटू शकते कमी जास्त, कारण की मी भरपूर आणतो ना। कारण की आता आज मी काल म्हणजे 500 पक्ष्यांसाठी लासोटा आणलेला आहे आणि गंबोरा बी मी स्टॉकमध्ये ठेवतो आणि परत लासोटा बूस्टर स्टॉकमध्ये ठेवतो। आणि ह्या पक्ष्यांचं आपलं लासोटा पण झालेला आहे आणि गंबोरा पण झालेला आहे आणि आता आज त्यांचं या पक्ष्यांबरोबर लासोटा होणार आहे, म्हणजे यांचा बूस्टर डोस होईल आणि यांचा फर्स्ट टाईम लासोटा म्हणजे 7व्या दिवसाचा पहिला डोस होईल यांचा। हे आपल्याशी छोट्या पद्धत पोल्ट्री आहे, पाहू शकता। पहिले हा आपला 15x15चा रूम होता, यामध्ये आपण आपल्या वेस्टेज पडलेली कांद्याची जाळी होती, ती 17-18 फूट होती, एवढी कापून घेतली आपण 2 फूट आणि बरोबर 6 फुटावर 6 फुटाची हाईट आहे आणि बसवली आपण तिला। आणि खाली या दोघा कोंबड्यांचं एकमेकांसंग भांडण होऊ नये म्हणून आपण गोण्या लावलेल्या आहे। आपल्या जो पडलेले कपाशीचे भूत होते तेच रिकामे भूत लावून दिले, म्हणजे कसं या पक्ष्यांचं त्या पक्ष्यांसंग भांडण होणार नाही किंवा इकडचा पक्षी तिकडे जाणार नाही आणि कोंबड्यांचे बी एकमेकांसंग भांडण होणार नाही। आणि तुम्ही म्हणशाल मित्रांनो की तुमच्या पक्ष्यांमध्ये कोंबड्या काय करताय बा, कारण की ह्या आपलं शेड आहे शेतामध्ये आणि शेतामधल्या शेडमध्ये ऊब देण्यासाठी आपल्याला लाईटची सोय नाही, त्यामुळे आपण काय केलं आहे नॅचरल पद्धतीचं एक कोंबडी त्यांना सांभाळायला दिलेली आहे, म्हणजे त्याच्या ऊबमध्ये ते राहतात आणि रात्री आपण या डालक्याखाली त्यांना कोंडतो, या डालमध्ये डालकं ठेवतो आणि याच्यामध्ये आपण त्यांना कोंडून देतो, त्यामुळे त्यांना नॅचरल ऊब भेटते, लाईट लावायची गरज नाही। हे प्रयोग आपला आहे। आणि ह्या कोंबडीबरोबर तिचे स्वतःचे 15 पिल्ले होते, त्यामध्ये 100 म्हणजे 115 पिल्ले आपण जॉईन केलेले आणि आपण कावेरी जातीचे पक्षी टाकलेले। तुम्हाला मी नॅचरल गावरान कोंबडीचा पिल्ले दाखवतो आणि कावेरीचं पिल्लं दाखवतो। आता पाहू शकता हे ओरिजिनल गावरान आहे आणि हे कावेरी संकरित जात। हाईटला बी पाहू शकता तुम्ही, कारण की हे याचे हाईट होत नाही पण तरळ असतात पळायला त्याला। आणि हे कावेरी पहा, हा फरक आहे ओरिजिनल गावरान आणि कावेरी। ते उडी मारून गेलं आणि हे जागेत चालत जाऊ राहिलं, हा फरक आहे। पण मग वाढ भरपूर आहे यांची, कारण ह्या पक्ष्यांबरोबर माझे तिकडे कोंबडीचे 20 पक्षी आहे 40 पक्षी आहेत गावरान ओरिजिनल, यांच्यापेक्षा लहान वाटतात आणि हे पक्षी झाले तरी 21 दिवसाचे आणि ते आहे फक्त ते 1.5 महिन्याचे पक्षी आहेत, ते 1.25 महिन्याच्या वरती आहेत, तरी त्यांची एवढी वाढ नाही पण यांची वाढ भरपूर आहे। हा गावरानी आणि कावेरीचा फरक आहे। आता तुम्ही पाहू शकता ते पांढरा पक्षी आहे तो ओरिजिनल गावरान आहे आणि त्याच्यासोबत दुसरा पांढरा आहे ते कावेरी। आता कावेरी सुद्धा संकरितच जाते पण मस्त आहे, अंड्यासाठी बी चांगली आहे, मसाला बी चांगली आहे आणि आपण गावरान पद्धतीने पाहतो म्हणजे ती गावरान झाली। फर्स्ट 2 बॅच टाकलेल्या आपण 100 पक्ष्यांच्या, सक्सेस झालं तर पाहू वाढवू आपण। आता मी प्रथम पूर्ण पक्षी त्याच्यामध्ये टाकून घेतो।
आता पूर्ण पक्ष आपले मध्ये टाकले गेलेले आहेत. शेवटचा होता तो बी टाकला. एक ml औषध सुरुवातीला आपण सिरिंजमध्ये भरून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पावडर फॉर्ममध्ये असलेलं लासोटा नावाचं औषध आहे, यामध्ये आपण ते टाकू. आणि असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं ते. आता मला माप बरोबर दिलेलं आहे, पण तरी आपला कसं फर्स्ट टाईम आहे ना, त्याच्यामुळे आपण नाही का 1 आणि 2 ml औषध जास्त घेऊन घ्यायचं. दुसऱ्या ड्रॉप मी एक्स्ट्रा ड्रॉप आणलेला आहे पाण्याचा, त्याच्यामध्ये आपण 1 ml औषध वाढून घ्यायचं आहे आपल्या पद्धतीने. कारण की आपल्याला पहिल्यांदा जो नियोजन करतो ना त्याला थोडी अडचण येते, त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रा पाणी राहिलं चालतं. वॉटरचं प्रमाण वाढवलं मग, कारण उरलं वॉटर औषध उरलं तर आपण ते औषध पाण्यामध्ये त्यांना देऊ शकतो. त्याच्यामुळे मी त्यांचे भांडे आज कोरडे ठेवलेले. आता पूर्ण बाटली आपली साफ झालेली आहे. या पद्धतीने हा ड्रॉप आहे, हा मिक्स करून घ्यायचा. आता आपण त्यांच्या डोळ्यामध्ये एक ड्रॉप टाकू. कोंबडी मोठी आहे त्याच्यामुळे आपण त्यांना 2 ड्रॉप देऊ. विषय नाही. या पद्धतीने मित्रांनो थोडा ड्रॉप उरलेला आहे आपला. हा ड्रॉप उरलेला आहे, थोडासा आहे. आता याला आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. या पद्धतीने आपलं वॅक्सिनेशन झालं आहे आणि उरलेला ड्रॉप आपण
लासोटाईलच या पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे. आता त्यांना खाद्य बी देऊन देऊ